मी जशी आहे तशी दिसत नाही म्हणजे मेकअप. चांगली दिसते. आता ते त्याला चांगली पाहायची सवय. चेहरा धुतल्यानंतर मुलं बघा तुम्ही, नाही नाही ते कपडे उधार मित्राचे कपडे आणतात तो उधार, आजच्या दिवस दे. इम्प्रेशन टाकण्यासाठी गाडी दुसऱ्याची आणतात. बरेचसे महाराज लोकांचे कपडे पाहून आळंदीला ज्या आलेले आहेत ते फसलेले आहेत की त्याच्याकडे तेवढंच भांडवल आहे, दुसरं काहीच नाही. मुद्दा लक्षात दिसतं, आतमध्ये काही नाही आहे, आतलं नाही दाखवत. आणि जेव्हा खरं कळतं ना मग तेव्हा असलेली श्रद्धा पण नष्ट होते महाराज. मी एका साधूला बघितलं, आयुष्यभर दुसऱ्या जातीचा आहे म्हणून प्रसिद्ध झाला तो, आणि किती वर्ष 60 स्वतःची जात लपवली त्यांनी. आणि जेव्हा ते गेले तेव्हा तिथल्या लोकांना असं विचारलं की बुवा कोणी घरातला पाहुणा आणू अंत्यविधीसाठी. जेव्हा अंत्यविधीसाठी पाहुणा आणायला गेल्यानंतर जात कळाली. लोक म्हणजे 60 वर्ष लपवलं. काय लपवायचं कारण आहे? तुम्ही कोणत्याही जातीतले जरी असलात तरी मनुष्यच आहात ना, नाही का? कोणत्याही जातीतले जरी असलात तरी तुम्ही मनुष्य आहात. एवढं देवासाठी पुष्कळ आहे. माणसाचं सोडून द्या. माणसं जातीवाद नाईलाजानं करतात. गुणवत्ता असेल तर जातीवाद होत नाही. माझं आव्हान आहे तुम्हाला. पटतंय तुम्हाला? नाही पटत ना. तुमच्या हातात मोबाईल आहे, कोणत्या जातीच्या माणसाने केला माहिती आहे तुम्हाला? नाही वापरता ना मोबाईल, तिथं तुम्ही जात नाही पाहत ना. तुमच्या हातात घड्याळ आहे, तुम्ही चष्मे आहे, कोणत्या कंपनीने तयार केलं, तो शाकाहारी का मांसाहारी ते पण नाही पाहिलं. काय पाहिलं तुम्ही समोरच्या माणसाचं? ज्याचे कपडे घातलेत त्याचं काय पाहिलंय तुम्ही? ज्याची कंपनी काय पाहिलं तुम्ही? 1000 उदाहरणं रोज देतो. जातीवाद फक्त दुःख देण्यासाठी आहे, बाकी काही उपयोग नाही त्याचा. किती बुद्धिमान मनुष्य असू द्या, वेदामधलं वाक्य आहेत, माझे गुरुजी सांगत होते, पुमांस पुमांसा परिपातु विश्वतः. माणसाने माणसाला जपावं, माणसाने माणसालाच गरज आहे, जातीची गरज नाही त्याची. मी ब्रह्मनाथ येळमला धन्यवाद देतो. शास्त्रीजी सारखे चांगले व्यक्ती मिळाले तुम्हाला. पारिकर शास्त्रीजींना जपा, नाही तर तुमचं संस्थान किती वर्ष कसं होतं हे मला नका सांगू. 12 वर्षामध्ये हे जे परिवर्तन केलेलं आहे, हे परिवर्तन करणं, आपलं संसार नसताना देवाचा संसार करणं, असे चांगले सद्बुद्धीवाले व्यक्ती तुम्हाला मिळालेत. आम्ही त्यांच्या पाठीमध्ये आहोत, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. स्वतःच्या उद्धाराची सद्भावना जन्माला येणं हे जगातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे. एक तुकोबरांचा अभंग आहे बरं का, माझा मीच झालो शत्रू. आता जेवढ्यांची मी उदाहरणं दिली ना तुम्हाला, सीतेचं उदाहरण दिलं, कैकेयीचं दिलं, जे उदाहरणं दिलेत तुम्हाला, मागच्या कीर्तनामध्ये जे आपला आता सप्ताह झाला त्यात काही उदाहरणं रावणाचे दिले. हे सगळी माणसं स्वतःला घातक आहेत. कैकेयीला दुर्बुद्धी सुचली, लोकांनी थोडा त्रास सहन केला. नीट ऐका बरं का, अगोदरचं साम्राज्य दशरथाचं चांगलं होतं, नंतर रामच राजा झाला, मध्यंतरी कैकेयी बदनाम झाली. मध्यंतरी अगोदरही चांगलं आहे, नंतरही चांगलं आहे, मध्यंतरीचा काळ त्या बुद्धीनं बदनाम झाली. आता उलटा भाग आहे का? रामाचं मूर्ती स्थापन करत असताना सीताची मूर्ती असते का नाही? राम, सीता आणि लक्ष्मण. रामासाठी सीता आहे, रामासाठी हनुमंतराय आहेत. हनुमंतरायची जात बघितली का तुम्ही? बोला ना. कर्तृत्व बघितलं. रामाचं मंदिर नसेल पण हनुमंताचं मंदिर आहे. कर्तृत्व, संत, इतकी ताकद आहेत महाराज सेवेमध्ये, इतकं फळ. तो भाव उपजला पाहिजे. आता उलट बोलतो तुम्हाला,
सीतेचं आहेत एकनिष्ठ राहिल्यामुळं, कैकेयीचं का नाही? कधी बघितले कैकेयीची मूर्ती आहे? नाव ठेवत नाहीत महाराज लोक. मी एका गावात गेलो, म्हणे आमच्या गावात कैकेयी. म्हणलं भाग्यवान आहेत. एका गावात दुर्योधन नाव होतं. मी म्हटलं का ठेवलं? म्हणलं जगाला कळायला पाहिजे, जे कोणी ठेवत नाही ते आम्ही ठेवतो. उपजला भाऊ. रावणी नाव आहेत. तुम्ही पुन्हा ऐका, दुसऱ्यासाठी घातकच नाहीत. तुमची बुद्धी तुम्हाला मोठी करणारी असते, तुमची बुद्धी तुम्हाला पतित करणारी असते. 6व्या अध्यायामध्ये अतिशय सुंदर श्लोक आहेत. उद्धरेद आत्मनात्मानम. आपला आपण उद्धार करायचा असतो. मी विद्वान आहेत, मला फायदा आहे ना. मी चांगलं काम केलंय, मला फायदा आहे. तुम्ही काय करणार आहेत त्याला? एकाला आमचा मित्र आहे, खूप चांगला शिकलेला, त्याला ज्ञानेश्वरीच कळत नव्हती. 30 वर्ष तिकडं राहिलं, मराठी येत नाही. आया क्यान गाया क्या त्याच्यातच तिकडं राहिलेला आहे. आणि सगळे संस्कृतचे सूत्रपाठ, ते डाण आहे दोष सजत नाही मात्र ठक ठक काही कोरप. आला माझ्याकडे, मला म्हणे महाराष्ट्रातल्या लोकांना काही कळत नाही. म्हटलं तुला हक्कल याच्यावर तू समजून घे, काय कारण आहे? म्हणे काहीच कळत नाही या लोकांना. अरे म्हटलं तुला कळत नव्हतं म्हणून तू शिकायला गेला काशीला, सगळेच काशीला पाठवू का म्हणलं शिकवायला? बघा ते टप्पा कसा आहे. नाही नाही, आता मला असं वाटतंय शास्त्रीजी ह्या लोकांना जरी व्याकरण कळत नसलं तरी ज्ञानेश्वरी कळते. मग माझी इच्छा आहे ज्ञानेश्वरी सांगायची. म्हणलं सांग. म्हणे मला कळत नाही. म्हणलं परत प्रयत्न कर. म्हणे आता बुद्धी साथ देत नाही. कोणत्या वेळेस कोणता भाव जन्माला यावा याच्यासाठी प्रार्थना आहे. तुम्हाला संस्कृत शिकायचं ना, 65व्या वर्षी जन्माला आलात भाव आणि म्हटले आम्हाला संस्कृत शिकायचं, अक्षर कळत नाही महाराज. नवीन विदेशातले लोक येऊन मराठी शिकतात, खरंच मराठी कळते त्यांना? असे असे शब्द ना, तोंड भरवणी बोली जी मी एकदा बोललो होतो. आणि ते नवीन युपीतला माणूस मराठीला म्हणजे तोंड भरून कसं बोलतात. म्हटलं तुला कळणारच नाही, महाराष्ट्रातच जन्माला यावं लागेल. तोंड भरवणी ओवी, तोंड भरून बोललो म्हणजे काय? तुम्हाला कळालं तोंड भरून बोलणं म्हणजे काय आहे, पण नवीन माणसाला काय समजून सांगणार आहे तुम्ही? विठ्ठला विठ्ठला ते फील आहे. योग्य वेळेस योग्य वयामध्ये योग्य भाव जन्माला आला पाहिजेत, याच्यासाठी प्रारब्ध लागतं. तुकोबारायांचं वय होतं, तुकोबारायांचं वय होतं. तपश्चर्या करण्या इतपत अंगामध्ये ताकद होती. आणि म्हणून ते भगवंताला प्रार्थना करत, देवा संसार कळाला, संसारातली माणसं कळाली, जन हे सुखाचे सगळं कळालं. आता परमार्थ करावा म्हणून भाव जन्माला आलाय. ह्या भावाला टिकव. नाही, आमच्या गडावर लय पोरं येऊन गेलेत, मला 200-200 पोरं येऊन गेलेली. नवीन नवीन ते कीर्तन ऐकतात शास्त्रीचं, त्यांना अशी लहर येते कीर्तनकार व्हावं. येतात आईबाप मस्त नवीन धोतर घेऊन देतात, गडावर येतात, 4-5 दिवस राहतात. त्यांच्या लक्षात आता इथं जेव म्हणणारं कोण नाही, जा म्हणणारं कोण नाही, कपडे धुणारं कोण नाही, काहीच नाही. गडावर 5-6 दिवस राहतात, नाही कळालं, मग पोटात दुखायला लागतं. आम्हाला माहिती ना का दुखतं ते. अगोदर 200 मुलं आहेत तिथं, त्यांच्या पोटात दुखत नाही, तेच खातात. आणि मग आमचे शास्त्रीजी फोन करतात घरी, तुझ्या मुलाच्या पोटात दुखतं, घेऊन जा. जातो उपजाला. रोज असं वाटतं तुम्हाला चांगलं करावं, चांगलं करावं. जे जाड झालेली माणसं आहेत ना, मी त्यांना सांगत असतो, जरा हे गुडघ्यावर ताण देणार आहे बरं का, जरा कमी का. उद्यापासून डाएट. पुन्हा बोलू का तुम्हाला, आपल्या हातानं आपलं शरीर खराब करणं याच्या इतकं दुसरं पाप नाही महाराज.
किती लहान वस्तू असतात, 2 आणि 10 रुपयाचं जेवण असतं, किती खावं. अहो हे शरीर मिळत नाही, देवादिकांना दुर्मिळ आहेत. नरदेह दुर्लभ, एवढं शरीर दुर्लभ आहेत. अरे मिळालेलं शरीर सांभाळता नाही आलं, अध्यात्म काय सांभाळणार तुम्ही. विठाला 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 विठाला. तुम्ही म्हणता महाराज शरीर सुद्धा काळ सारा चिंतने, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नानी, एकांतवासी गंगा स्नानी, एकांतवासी गंगा स्नानी, एकांतवासी गंगा स्नानी. देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने. प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या. युक्त हार विहार, युक्त हार विहार, युक्त हार विहार, युक्त हार विहार. हार विहार, युक्त हार विहार, युक्त हार विहार, युक्त हार काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. हा जो अभंग आहे ना, हे परमार्थिक लोकांची लाईफस्टाईल आहे. सकाळी उठल्यानंतर काय करायचं, चालायचं किती, व्यायाम किती करायचा, युक्त आहार, जाग्यावर गणपतीसारखं बसू नका, विहार पण पाहिजेत. आता काय काही महाराज लोकांना उठवण्यासाठी 2-2 महाराज लागतात. झाड असतात महाराज, खाऊन खाऊन. आणि काय काही तर आता बोलू नये ह्या गोष्टी. आता स्वतःला सांभाळू शकत नाही, यांना देव सांभाळतात. आणि अभिमान कोणता, महाराजांनी तपश्चर्या केली. काय तपश्चर्या केली, एवढं अन्न पचवलं, याची तपश्चर्या. एक कीर्तनकार होते महाराज, महाराष्ट्रात फार प्रसिद्ध होते. त्यांची जेवणाची एक टेक्निक असायची, त्यांना 12 पुरणपोळ्या लागायच्या. 12 हे माझ्या देखाची गोष्ट आहे. आणि जेवायला बसले की 7-8 तर ते सहज खायच्या. आता त्याच्या पुढं खायला अपमान वाटायचा त्यांना. मग ते आग्रह कोणीतरी केला पाहिजे ना. मग आग्रह करवून कसा घ्यायचा आहे, अहो असं काय करताय, अहो वाढाव पोळी. मग तो काय म्हणतो, तुम्ही घेता का, हो आपण दोघं घेऊ. एक आग्रह, लगेच दुसरा शेजारी बसलेला आहेत, यांच्यासाठी आणा. मग त्याला वाटतंय ना, महाराज मी घेईल पण तुम्ही घेतलं, हा. अति खाल्ल्याने झोप येते. बघा शब्द, सायन्स काय सांगतं, अति खाल्ल्याने झोप येते. याचं कारण आहे, पोटातलं अन्न पचवायला ताकद लागते. नीट आहे का, जास्त खाल्ल्याने ताकद कधीच येत नाही. मेडिकल सायन्स बघा, युक्त आहार केल्याने ताकद येते, अति खाण्याने ताकद जाते. मग काय होतं, तुम्ही जास्त जेवण केलं, मग शरीरातलं रक्त भिसरण पोटाकडे येतं. मग त्या प्रकृतीला पोटातलं अन्न पचवण्यासाठी मेंदूचं रक्त कमी करावं लागतं. आणि मेंदूचं रक्त कमी करण्यासाठी मेंदू झोपी घालावा लागतो. मग तुम्ही बघा, तुम्ही लग्नातलं जेवला असेल, पाहुण्याचं खाल्लं असेल, काय काय माणसं बघा ना असे भाग्यवान, नुसतं गाडीत बसायचंय, शरीर आहे महाराज, आवाज आणि झोप संगच.
बरेचसे महाराज लोक जो घोरून ऐकून ते कीर्तन करतात काय असं वाटतं. माझा अर्थ वेगळा आहे. ज्यांना शरीर सांभाळता नाही आलं ते बुद्धीला आणि तत्त्वज्ञानाला काय सांभाळणार. मरेपर्यंत ओव्या उपस्थित पाहिजे, त्याचं नाव परमार्थ आहे. विठाला विठाला डोळ्याच्या समोर ओव्या नाचल्या